नागपूर शहरात कडाक्याच्या उन्हात भटक्या जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते। शहरातल्या बहुतांश भागात भटक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये। त्यामुळे शहरातल्या विविध भागांमध्ये शेकडो जनावरं भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना पाहायला मिळतात। नागपुरात उन्हाचा पारा वाढलेला आहे, उष्माघाताचा धोका निर्माण झालेला आहे, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। अशा वेळेस नागपुरात जे भटकंती करणारे जनावरं आहे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। नागपुरातल्या सिव्हिल लाईन परिसरामधले हे दृश्य आहे। अत्यंत पॉश सरकारी कार्यालय असलेला हा एरिया, या परिसरामध्ये हे जनावरं पाण्यासाठी भटकंती करतायत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि बऱ्याच भागामध्ये मोकाट जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या जी आहे ती उद्भवत आहे, कारण की तापमान वाढलेलं आहे, जनावरांच्या पाण्याची गरज वाढलेली आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी मोकाट जनावरांना भटकंती करावी लागते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर।